हाय एव्हरीवन, मी विनीत सामंत अशेष ब्लॉगचा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण रोड ट्रिपला आपल्या सुरुवात करणार आहोत। त्या रोड ट्रिपचं काहीतरी नाव ठेवूया असं माझा मनात आलेलं। म्हणजे जास्त विचार न करता मी ग्रीन एस्केप असं नाव दिलेलं आहे, कारण आपण जातोय ज्या ठिकाणी ते ऑलरेडी ग्रीन स्टेट म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे आपण या रोड ट्रिपचं नाव आपण ग्रीन एस्केप असं ठेवूया। आता वाजलेत 5 आणि मी माझ्या बहिणीची वाट बघतोय। ती कुडावरून ऑलरेडी निघाली आहे। कमान कमान कमान। टाटे आम्ही गोव्यामध्ये पोहोचलोय। अटल सेतूवरून जातोय आम्ही पुढे। आता वाजलेत 6:30। बाहेर वातावरण गार दिसतंय, पण ते ॲक्च्युली गार नाही आहे। पण जिकडे आम्ही जाणार आहोत तिकडे तर थंडीचा कहर होणार। आणि सध्या आता IBW झालंय, कालच संपलं सेकंड डे। त्याच्यामुळे आम्हाला खूप बायकर्स वगैरे भेटलेत। मी जायचो पण ह्यावर्षी जायला भेटलं नाही काही कारणामुळे। पण आता बघून जरा चांगलं वाटते बाईक्स बघल्यामुळे। बाईक्स बघायची मजा एक बाईक एन्थुजियास्टच सांगू शकतो। व्ह्यू मस्त आहे एकदम, लाईटिंग हा एंड खूप लांबपर्यंत आहे, म्हणजे इथपर्यंतच। पण याच्यानंतर एक जुवारी म्हणून ब्रिज आहे, तो जुवारी ब्रिज खूप मोठा आहे। ही घरं जी आहेत पोर्तुगीज स्टाईल एकदम भारीच वाटतात। आता काही ठिकाणी रिसॉर्ट वगैरे केलेत, पण काही आहेत ती प्रायव्हेटच ठेवलीत। त्यांचे मालक वगैरे ते सगळे बाहेरच असतात। करोडो रुपयांची प्रॉपर्टी इकडे गोव्यामध्ये आहे। कोणाला पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी देतो घेऊन। Mangalore 286, Gokarna 72, Karwar 13। कर्नाटका बॉर्डर मध्ये तुमचं स्वागत आहे। मागे जो 4-5 ला कार्यक्रम झाला देवीचा, देवी जो आमच्याकडे सिंधुदुर्गामध्ये झाला मालवणीकडे, त्यावेळी याच नेव्हल ऑफिसमधून खूप काय पोटी सामान वगैरे जे काय लागणं असतं ते सगळं नेलं होतं। तो कार्यक्रम मला अटेंड करायला भेटला नाही, त्याचवेळी वेडिंग होती, त्याच्यामुळे मला तो कार्यक्रम अटेंड करायला नाही भेटला। बट इट्स ओके, नेक्स्ट इयरला बघूया, कुठे असेल तिकडे आपण जाऊन तो कव्हर करण्याचा प्रयत्न करू। आम्ही आता आलो आहे नाश्ता करायला। रेड स्टोन समथिंग काहीतरी हॉटेल आहे, नेमकं नाव नाही माहीत। बट जागा मिळेल तिकडे बसू आणि खायला सुरुवात करू, बघूया काय मिळत आहे। जागाच नाही,
इकडे आलेलो गोकर्ण टेम्पल, महाबळेश्वर टेम्पल. मग तिकडे आपल्याला एंट्रीसाठी शर्ट किंवा पॅन्ट अलाउड नाही आहे आतमध्ये जाताना. सो तुम्हाला इथे लोकल मार्केटमध्ये लुंगी घ्यावी लागेल. लुंगी घालून एंट्री असते. सो तुम्ही ते कपडे परिधान करूनच आतमध्ये एंट्री करू शकता. आता आम्ही मंदिरातून बाहेर पडलो, पार्किंगमधून गाडी काढून आता आम्ही निघालोय मुर्डेश्वरसाठी. जो पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता इकडे यायचा. लेक्सस खूप चांगलं आहे. फक्त आतमध्ये खूप गरम होतं, कशामुळे माहिती नाही. आताचे दिवस नंबर असला तरी पण आज खूप गरम होत होतं. मंदिरामध्ये थोडासा थंडगार वातावरण आहे, पण ओव्हरऑल बाकी सभा मंडपामध्ये किंवा लाईन मध्ये जेव्हा आम्ही उभे होतो तेव्हा पण आम्हाला गरमच फील होत होतं. लाईन मुळे आम्हाला साधारण तास लागला लाईन मध्ये. तरी आम्ही आज सॅटर्डे आहोत, म्हणजे वीकेंड मध्ये आलो म्हणून असेल. सोमवारची तर अजून असते गर्दी असं म्हणतात. आतमध्ये शूट वगैरे काहीच अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे काही दाखवणं शक्य झालं नाही. फोटोज वगैरे काढले आम्ही बाहेर येऊन. आता आम्ही मुर्डेश्वरच्या रोडला एंट्री केली आहे. इथून आय थिंक 2 किलोमीटर आहे मुर्डेश्वर मंदिर. आणि जवळ जाता आम्ही पहिल्यांदा हॉटेल पकडलो आहोत. सगळ्यांना एकदमच झोप येते. आणि गोकर्णावरून इकडे यायला आम्हाला साधारण 2 तास लागले. 2 तास 1 तास लागला, सॉरी. ओके, सो आता आम्ही एका हॉटेलमध्ये जेवून आलोय आणि तिथे आम्ही रूममध्ये चेक इन केलंय ऑलरेडी. एक्झॅक्टली 3 वाजलेत आणि आत्ताच देऊळ ओपन झालंय. पण आम्ही आत्ता थोडा रेस्ट घेणार आहोत आणि थोड्या 4 ते 5 वाजता आम्ही परत जाणार आहोत. बघूया, बंडेश बोलवतोय. चल बाहेर येत, आतमध्ये जाऊया परत. चल आत जाऊया. चल वाजले 4 आणि आम्ही आता बाहेर पडलो देवळात मंदिरामध्ये जाण्यासाठी मुर्डेश्वराच्या. बाजाराजवळच आम्ही रूम घेतलेली. विंडो बंद आहे, पण हा जो मार्ग आहे स्ट्रेट तो मुर्डेश्वर देवळाकडे यायचा मार्ग आहे. आणि पूर्ण सिटी दिसते इकडून. वर जाऊन कोण सिक्युरिटी असेल तर मी त्याला विचारेल. अलाउड असेल तरच शूट करेल, नाही तर कशाला. अंदर अलाउड आहे का शूट करणं वगैरे? शूट नाही आहे, ठीक आहे. शूट नॉट अलाउड, सो बाय बाय.
5:15 आणि आम्ही मुर्डेश्वरवरून निघालोय आमच्या